एक छानशी गोष्ट वाचनात आली. खूप काही सांगून जाणारा हा किस्सा आहे आणि म्हणूनच बऱ्याच लोकांच्या हृदयापर्यंत या अशा गोष्टी पोहोचल्या पाहिजेत असंच मनापासून वाटतंय. एक विमानतळ, अर्थातच ज्यांच्या विमानाचा अजून काही कालावधीने ते विमान सुटणार आहे अशी सगळी मंडळी प्रायमरी चेकिंगसाठी त्या विमानतळावर हजर असतात. याच गर्दीत एक मुलगी छानपैकी VIP वेटिंग रूममध्ये, त्या हॉलमध्ये बसली आहे. तत्पूर्वी तिने एका स्टॉलमधून एक पुस्तक आणलं आणि एक बिस्किटचा पुडा घेतला आणि मग आपली पर्स आणि या वस्तू घेऊन ती त्या बेंचवर येऊन बसली. तत्पूर्वीच त्याच बेंचवर एक व्यक्ती बसलेली होती. त्या मुलीने 5 मिनिटात दोघांच्या मध्ये असलेल्या बिस्किटच्या पुड्यातील एक बिस्किट खायला सुरुवात केली. तिचं बिस्किट अजून तोंडातलं संपतंय तोपर्यंत त्या व्यक्तीने त्याच पुड्यातलं एक बिस्किट उचललं आणि आपल्या तोंडात टाकलं. त्यानंतर या मुलीचा राग अनावर झाला. तिच्या मनाची तडफड झाली की हा कोणत्या कॅटेगरीचा माणूस माझ्या शेजारी बसला आहे. त्याला काही अक्कल? तो चक्क माझ्या बिस्किटच्या पुड्यात हात घालतो काय, माझ्यातलं बिस्किट खातो काय, आणि तरीही निर्लज्जपणे शांत बसला आहे. अशाच विचारात तिने दुसरं बिस्किट उचललं आणि तोंडात टाकलं. त्यानंतर त्याने परत एक बिस्किट घेतलं त्या व्यक्तीने आणि ते बिस्किट खाऊ लागला. असं सगळं चाललेलं होतं आणि या मुलीच्या जीवाची तडफड काय त्याला बोलू आणि काय नाही, त्याला खाऊ की गिळू अशीच मनाची घालमेल तिच्या. असं करत करत पुण्यामध्ये शेवटचं बिस्किट उरलं. तिला त्रागा अनावर झाला आणि ती तिथून उठली आणि दुसरी लांब जाऊन एका बेंचवर बसली. रागाने आतून ती फणफणत होती. त्या रागातच ती या बेंचकडं अजून पाहत होती आणि मनातल्या मनात उसळी खात होता तिचा राग. हे करता करताच तिच्या लक्षात आलं की पुस्तक आपण पर्समध्ये ठेवायचं विसरलोय. म्हणून तिने पुस्तक ठेवण्यासाठी पर्स उघडली आणि पाहतो तर काय, तिने घेतलेला बिस्किटचा पुडा म्हणजे तिचा पुडा पर्समध्ये आहे तसा होता. आणि मग शॉक बसल्यासारखी ती भानावर आली. त्या बेंचकडं एक नजर टाकली आणि ओशाळली ती मनाने की आपण किती मोठे आरोप त्या व्यक्तीला केले आणि या उलट आपणच त्याची बिस्किटं खात होतो तरी तो व्यक्ती शांत होता. हे पाहून ती मनातल्या मनात खूप खजील झाली आणि सहज त्या बेंचवर शेजारच्या बिस्किटच्या पुड्याकडे तिचं लक्ष गेलं. शेवटचं राहिलेलं बिस्किटसुद्धा त्या व्यक्तीने तिच्यासाठीच ठेवलं होतं. मित्रांनो, गोष्ट छोटीशी वाटते पण खूप काही सांगून जाणारी. आपण कोणत्याही व्यक्तीच्या विषयी एखाद्या गोष्टीची पूर्ण शहानिशा न करता काहीही भलंबुरं बोलून जातो, कॉमेंट पास करतो, त्याचा अपमान होईल असं वागून जातो आपण. पण आपण हे विसरतो की ज्या मुलीने स्वतःचा बिस्किटचा पुडा समजून त्या व्यक्तीची बिस्किटं खाल्ली होती, याचप्रमाणे जीवनात आपणसुद्धा दुसऱ्याच्या वाटणीचं कित्येक वेळा कितीतरी काहीतरी नक्कीच खाल्लेलं असतं. तात्पर्य काय की कुणावरही काहीही बॅड कॉमेंट्स करण्याच्या आधी, कुणालाही नावं ठेवण्याआधी, कुणालाही अपमानास्पद काही बोलण्याआधी आपण थोडासा अंतर्मुख होऊन विचार करावा. कारण होतं काय
जर विचार न करता आपण काही बोलून गेलो तर नाती बिघडू शकतात. आणि आजकालच्या जमान्यात 4 चांगल्या व्यक्ती, चांगली वस्तू आणि तुम्हाला आलेले चांगले दिवस याची किंमत ते निघून गेल्यावरच कळते. मग असं जर व्हायचं नसेल, आपल्या जीवनात असं काही घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग ही गोष्ट खूप महत्त्वाची, अगदी लक्षात ठेवण्यासारखी. आणि नुसती लक्षात नाही ठेवायची, त्याप्रमाणे जीवनामध्ये थोडासा वागण्यात बदल करण्यासाठी. आकाशातले तारे आहेत ना, ते कुणालाही मोजता येत नाहीत. मग तारे मोजता येत नाहीत म्हणून नाराज नाही व्हायचं. जितके तुम्ही मोजू शकता तेवढे मोजून समाधानी कसं राहता येईल, ती रात्र आनंदात कशी घालवता येईल, याचा जो विचार करतो ना, तोच खरं जीवन जगू शकतो. तोच खरं जीवन जगू शकतो. कधीकधी तुम्हाला जर अंतर्मुख होता येत नसेल, आजूबाजूला खूप कोलाहल आहे, मनामध्ये खूप अथांग विचार आहेत, अशा वेळेस कुठेतरी एकांतात बसा. एखाद्या नदीकाठी, तलावाकाठी एकांतात जा आणि अशा गोष्टींचा साकल्याने विचार करा. आणि खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कोणतीही शहानिशा केल्याशिवाय यापुढे आपण कोणतीही नाती तुटणार नाहीत असं कुणालाही बोलणार नाही, अशी जणू आपल्या अंतर्मनात एक प्रतिज्ञाच करावी लागेल आपल्याला. आणि मग जे आहे ना त्याच्यामध्ये मस्त समाधानी राहत, चेहऱ्यावर एक मस्त हसू ठेवत, ऑल इज वेल असं म्हणत, गुणगुणत, शिट्टी वाजवत, कधी गाणी गुणगुणत मस्त मस्तीत जगता येतं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, चला अंमलात आणूयात. कारण आपल्या चॅनलचं स्लोगनच आहे, सुनो सुना और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. चलो बेहतर बनने की कोशिश में ये और एक उसूल खास आपके लिए, इसलिए ये छोटी सी कहानी मराठी में. हो सके तो आपके सारे मराठी दोस्तों में शेअर कीजिए. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह थोड्याच वेळात.